रामदास तांबेने एकदा ठरवलं की आपण आता नंदुरबारला, मुंबईवरून नंदुरबारला भिक्षेसाठी जाऊ. आणि त्याच दरम्यान वाणीरूप महाराज कर्नाटकात एका यात्रेला जाणार होते. रामदास तांबेंना कळालं की तात्यासाहेब असं जात आहेत, म्हणून ते तात्यासाहेबांकडे आले आणि म्हणाले, म्हणजे प्रगट वाणीरूप महाराज पेटीवर बसले तेव्हाची गोष्ट आहे. रामदास तांबे म्हणाले, महाराज मला तुमच्याबरोबर कर्नाटकामध्ये तुमच्याबरोबर यात्रेला येण्याची इच्छा आहे, मी येऊ का? तर वाणीरूप महाराज काय म्हणाले, रामदास तू आधी काय ठरवलेलं आहे ते मला सांग. तर रामदास तांबे म्हणाले की मी नंदुरबारला भिक्षेसाठी जायचं ठरवलंय महाराज, जालन्याच्या राम मंदिरासाठी. तर वाणीरूप महाराज म्हणाले, आपण जे कार्य सद्गुरूंच्या सेवेसाठी ठरवलंय ते करावं, माझ्याबरोबर तू कर्नाटकात काही यावेळेला येऊ नकोस. थोडं रामदास तांबेंना क्षणभर खंत वाईट वाटलं, पण हरकत नाही महाराज, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे. आणि एकदम पुन्हा 2-5 मिनिटं वाणीरूप महाराज थांबले आणि म्हणाले, रामदास एक लक्षात ठेव म्हणाले, तू नंदुरबारला जातोय ना, एक गोष्ट लक्षात ठेव, ऐकून ठेव म्हणाले. तर ते म्हणाले काय? तर म्हणाले, आपला सद्गुरू काळाचाही काळ आहे हे लक्षात ठेवावं म्हणाले. आपला सद्गुरू काळाचाही काळ आहे हे लक्षात ठेव रामदास, आणि ये म्हणाले आता तू नंदुरबारला, निघ म्हणाले. थोडक्यात रामदास तांबेंनी नमस्कार केला, निघाले. यथावकाश वाणीरूप महाराज त्यांच्या कार्यक्रमाप्रमाणे कर्नाटकामध्ये गेले आणि रामदास तांबे नंदुरबारला आले. नंदुरबारमध्ये त्या गावामध्ये जिथे गेले त्या गावात त्यांचं फारसं कोणी परिचयाचं नव्हतं. तरी पण आपल्या सद्गुरूंच्या असं म्हणतात ना की जिथे आपलं कोणी ओळखीचं नाही, आपण सुद्धा प्रापंचिकांनी सुद्धा आपलं जिथे कोणी ओळखीचं नाही अशा ठिकाणी जाऊन वर्षातून काही दिवस तरी नामसाधन जाऊन करावं, जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही, असं आपल्या संप्रदायात सांगितलं गेलं. असो, नंदुरबारला गेले, दिवसभर भिक्षा केली आणि एका मारुतीरायाच्या मंदिरामध्ये मुक्कामाला थांबले महाराजांनी सांगितल्याप्रमाणे. संध्याकाळची वेळ होती, दिवाबत्तीचे मारुतीच्या दर्शनाला गावातले लोक संध्याकाळी येतात, तसे अनेक लोक येऊन गेले. त्यामध्ये त्या गावातले एक वकील, नंदुरबारचे त्या काळातले, मारुतीच्या दर्शनाला आले. आणि दर्शनाला आल्यानंतर मारुतीरायाला नमस्कार केला. प्रदक्षिणा घालता घालता एक गोरापान उंच पुरा एक कोणीतरी व्यक्ती मंदिरामध्ये बसलेली आहे, आणि ही आपल्या परिसरातली नाही, आपल्या गावातली पण नाही, असं त्या वकील साहेबांना वाटल्यामुळे त्यांची चौकशी करावी, बा कुठून आले, कोणी अतिथी असेल, काळ जुना होता. म्हणून ते रामदास तांबेकडे ते वकील साहेब आले, म्हणाले आपण कुठून आलात, काय आलात? रामदास तांबेंचं बोलणं अतिशय गोड, पर्सनॅलिटी अतिशय चांगली. रामदास तांबेंनी असं सांगितलं की बाबा मी माझ्या सद्गुरूंच्या अशा कार्यासाठी इथे आलो वगैरे वगैरे. मग ते म्हणाले आपण कुठे थांबलात? तर ते म्हणाले मी कुठे थांबत नाही, त्या गावातल्या मारुतीच्या रामाच्या कुठल्याही मंदिरात थांबतो. ते वकील साहेब सुद्धा अतिशय चांगले सद्ग्रस्त होते. ते हात जोडून म्हणाले, साहेब म्हणाले तुमची हरकत नसेल तर माझ्या घरी संध्याकाळचा भोजन प्रसाद घ्या. माझ्या घरी मी, माझी पत्नी आणि एक छोटं मूल आहे, आम्ही तिघेच असतो, तुमची अडचण आम्हाला होणार नाही, मुक्कामी आमच्याकडे थांबा, इथे मंदिरात झोपण्यापेक्षा भोजन प्रसादही होईल, पहाटे तुम्ही तुमच्या गावाला जा. रामदास तांबेंना असं वाटलं की चला महाराजांचीच इच्छा आहे, आपण काही यांना म्हटलो नाही, नाही का, कुणाला काही मागू नये, म्हणजे भिक्षा मागावी सत्कार्यासाठी, कुणाला मागू नये, पण कुणी काही दिलं तर त्याचा अवेरही करू नये. म्हणून ते म्हणाले काही हरकत नाही, मी तुमच्याकडे निजायला येतो. वकील साहेब रामदास तांबेंना घेऊन त्यांच्या घरी गेले, त्यांचा भोजन प्रसाद झाला. रात्री थोड्या गप्पा झाल्या, ते दोघं नवरा बायको लेकरू झोपले. रामदास तांबे बाहेरच्या ओसरीवर झोपले आणि झोपल्यानंतर पहाटे 3-3:30च्या दरम्यान त्या वकील साहेबांना अतिसाराचा इतका त्रास झाला की त्यांना काही सुचेना, आणि शेवटी ते अशक्त होऊन ग्लानीत
पडले आणि रात्रीची वेळ त्या बाईने शेवटी बाहेर येऊन रामदास तांबेंना उठवलं. म्हणाले, अहो यांना असं असं झालं. रामदास तांबेंना म्हटलं, अरे बाप, आता काय रात्रीची वेळ, आपल्यासाठी हे अनोळखी व्यक्ती, ती व्यक्ती जवळपास आता गतप्राण होते की काय अशी अवस्था, सिरियस झाले ते वकील साहेब. छोटा मुलगा झोपलेला. ही बाई, साहजिकच माणसाच्या मनामध्ये जे विचार येतात ते पहिले सगळे निगेटिव्हच असतात. त्यांना वाटलं काही झालं, उद्या पहाटे वकील माणूस हा जर रात्री गेला, आपल्याला हे माहीत नाही काय झालं, असं काही आक्षेप आपल्या येईल का, असं चिंतन सुरू असतानाच एकदम वाणीरूप महाराजांचं वाक्य लक्षात आलं. रामदास, आपले सद्गुरू काळाचाही काळ आहे. हे वाक्य त्यावेळेला लक्षात आलं. आपल्याला वाणीरूप महाराजांनी सांगितलं की आपले सद्गुरू रामानंद महाराज हे काळाचाही काळ आहे. रामानंद महाराजांचं स्मरण केलं. रामदास तांबेंना एक सवय होती, जाताना अंगाऱ्याची पुडी आपल्या बरोबर ठेवायची. खिशातला अंगारा काढला, त्या बाईला म्हणे, हा अंगारा त्यांच्या कपाळाला लावा, थोडा पाण्यामध्ये घालून मीठ, साखर, पाणी आणि हा थोडा अंगारा त्यांना थोडा थोडा पाजा म्हणाले तुम्ही. मी त्यांच्या पायाजवळ जप करत बसतो म्हणाले. 3:30 ते सकाळी 5:30 वाजेपर्यंत रामदास तांबे त्यांच्या पायाजवळ जप करत बसले. अंगारा लावला आणि 5:30 वाजता चमत्कार व्हावा असे वकील साहेब छानपैकी उठून बसले आणि मला काय झालं म्हणाले. तब्येत व्यवस्थित झाली. यथावकाश सकाळचा फराळ करून रामदास तांबेंना त्यांनी निरोप दिला. पण रामदास तांबेंच्या मनामध्ये ही गोष्ट कायम कोरल्या गेली की माझे सद्गुरू रामानंद महाराज हे काळाचाही काळ आहे. हे मला कोणी सांगितलं? वाणीरूप महाराजांनी सांगितलं. हे सज्जनो, जसं रामानंद महाराज म्हणाले की माझे भगतजी, माझे प्रल्हाद बुवा यांचं दर्शन घेतल्याने रामदर्शनाचा संकल्प मोडणार नाही, म्हणजे माझा शिष्य प्रत्यक्ष राम आहे. जणू काही हेच थोरले महाराज सांगत होते वाणीरूप आविष्कारातले की माझा बुवा हा काळाचाही काळ आहे. आणि याची दुसरी प्रचिती सज्जनो आपल्याला पाहायला मिळते चरित्रामध्ये. 1930 साल आहे, 15 डिसेंबर, मार्गशीर्ष वद्य दशमी, ब्रह्मचैतन्य महाराजांची 17वी पुण्यतिथी आहे. आणि त्या दिवशी रामानंद महाराजांना असं वाटलं की याच तिथीला आपण देह सोडावा. तेव्हा वाणीरूप महाराज सांगतात, बुवा आज जर तुम्ही देह सोडायचं ठरवलं तर पुण्यतिथीमध्ये अडचण येईल. उद्या तुमच्या हस्ते वैदिक ब्राह्मणांचा सत्कार ठेवलेला आहे, तर 2 दिवस पुढे ढकला, आपलं जाणं पुढे ढकला, असं वाणीरूप महाराज 15 डिसेंबर 1930 ला सांगतायत आपल्या लाडक्या शिष्याला. आणि रामानंद महाराज हो म्हणतात, मानेने हो म्हणतात. आणि आपलं जाणं दशमीचं द्वादशीच्या दिवशी ठरवतात. सज्जनो, हो काळावर अधिकार असल्याशिवाय हे कोणी करू शकतं का? आणि काळावर अधिकार कोणाचा असतो? फक्त परब्रह्माचा असतो, परमात्म्याचा असतो. तसं परब्रह्म आपल्याला 1 नाही, 2 नाही, 3 असे 5 परब्रह्म सद्गुरू स्वरूप मिळाले. असे भाग्यवान असलेले आपण आता या चिंतनामध्ये पुढील 2 तास छान नामस्मरण करू. श्रीराम समर्थ.